महाराष्ट्र राज्यातील सुवर्ण नगरी आणि बनाना सिटी या नावांची ओळख प्राप्त असलेला जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा. जळगाव जिल्ह्याची ओळख ही इथल्या खानदेशी आणि विशेषतः अहिराणी बोलीने अधिक होते. उत्तर महाराष्ट्रात असलेला हा जिल्हा तब्बल 11,700 किलोमीटर क्षेत्रफळाचा आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण 15 तालुके स्थित आहेत. यात जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, पारोळा, एरंडोल, धरणगाव, अंमळनेर, चोपडा या तालुक्यांचा समावेश होतो. खानदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्राचा जळगाव जिल्हा हा एक मुख्य भाग आहे. जळगाव हे नाशिक या प्रशासकीय विभागात येतं. जिल्ह्यातून तापी, पूर्णा, गिरणा, वाघूर, अंजनी, पांजरा, बोरी यासारख्या मुख्य नद्या प्रवाहित होतात. ज्वालामुखीतून निर्माण झालेली सुपीक काळी मृदा ही जिल्ह्याचे काळे सोनेच. उत्तरेला सातपुडा पर्वत तर दक्षिणेला अजिंठा पर्वत रांगा असा हा आकर्षक मात्र भक्कम पर्वतांनी संरक्षित केलेला प्रदेश. जिल्ह्यातील काळी माती ही केळीच्या बागा, गहू आणि कापसासाठी प्रचंड फायदेशीर ठरते. जळगावचे पोषक वातावरण ही इथली जमेची बाजू. जळगाव जिल्हा हे प्रामुख्याने केळी, कापूस, कडधान्य, चहा आणि सोन्याचे प्रमुख व्यापारी केंद्र आहे. जळगाव केळी उत्पादनात अग्रेसर असून सुपीक मातीत पिकवलेली केळी ही जगभरात अनेक देशांमध्ये निर्यात केली जातात. भारतातील शेतकऱ्यांसाठी जळगाव खानदेशचा शेतकरी हा एक आदर्श उदाहरण म्हणून विचारात घेतला जातो. जळगावची ओळख असलेली अहिराणी बोली ही आपला विशेष गोडवा जपून आहे. सर्व विश्वात एक आश्चर्य म्हणून ओळख लाभलेली आणि निरक्षर असूनही जगविख्यात कवयित्री असलेली बहिणाबाई चौधरी ही महान कवयित्री याच मातीतली. या महान कवयित्रीच्या नावावरूनच जळगाव जिल्ह्याचे एक शैक्षणिक केंद्र असलेल्या विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले आहे. शिक्षणापेक्षा कर्तृत्वाला प्राधान्य देऊन केलेल्या सन्मानाचे हे वैश्विक उदाहरण. जळगाव हे बालकवी ठोंबरे आणि आदराचे स्थान असलेले साने गुरुजी यांची सुद्धा कर्मभूमी. ज्ञानपीठ प्राप्त लेखक डॉक्टर भालचंद्र नेमाडे, कविवर्य ना. धो. महानोर ही जळगाव जिल्ह्याला साहित्याची प्रेरणा देणारी महान मंडळी देखील याच मातीत जन्माला आलेली. खानदेशी बोली, भाषा, संस्कृती, साहित्य आणि परंपरा याचा अनोखा मेळ या मातीत सहज दिसून येतो. जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटकांचा विचार करता अनेक प्राचीन आणि अर्वाचीन अशा ठिकाणांनी जळगाव जिल्हा नटलेला दिसतो. जळगाव शहरात असलेले आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचारांचे अनमोल असे संग्रहालय गांधी तीर्थ येथे आहे. शाश्वत अशा या अभ्यास केंद्रात महात्मा गांधींच्या संपूर्ण जीवनाचा अभ्यास करण्यासाठी विश्वभरातून अनेक अभ्यासक इथे भेट देत असतात. जळगाव शहरात असलेली जैन संत परंपरा विशेष अशीच आहे. या परंपरेतून निर्माण झालेले जैन मंदिर आणि दादावाडी मंदिर या वास्तू आकर्षक कलेचा नमुना म्हणून विचारात घेण्यासारख्या आहेत. जळगाव शहराने परंपरांच्या बाबतीत सुद्धा आपलं वेगळेपण निर्माण केलं आहे. भवानी आईचे सोंग घेऊन आपली मनोकामना पूर्ण झालेल्या मानकरींचे हे एकमेव ठिकाण. संपूर्ण विश्वभरात फक्त जळगाव शहरातच आढळणारी ही भवानी आईच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा जळगावला अधिक समृद्ध करणारी आहे. जळगाव शहरातून पर्यटनाच्या दृष्टीने शासनामार्फत देखील काही प्रकल्पांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यातील एक प्रकल्प म्हणजे बॅकवुड्स एमरल्ड रिसॉर्ट प्रकल्प. हा शासकीय प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत पर्यटन विभागाच्या निधीतून निर्माण करण्यात आलेला आहे. हा असा निसर्गरम्य परिसर खानदेशची नवी ओळख निर्माण करतो. जळगाव जिल्ह्याला प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे. महाभारताचा तब्बल 5,500 वर्षांचा इतिहास असलेले महर्षी व्यास मंदिर ही जळगावची पौराणिक ओळख. यावल तालुक्यात असलेल्या परिसरात महर्षी व्यासांचे वास्तव्य होते.
या ठिकाणी त्यांनी महाभारताचे काही पर्व लिहिले अशी आख्यायिका प्रचलित आहे. श्री गणपती हे सर्वांचेच लाडके दैवत. या श्री गणरायाचे भारतवर्षात असलेल्या एकूण गणेश पीठांपैकी अर्धे पीठ म्हणजे श्री क्षेत्र पद्मालय. जळगाव जिल्ह्यात एरंडोल तालुक्यात हे पद्मालय देवस्थान अतिप्राचीन जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. इथूनच जवळ असलेले भीमकुंड सुद्धा येथील विलोभनीय जागा. याच ठिकाणी भीमाने बकासुराचा वध केला आणि संपूर्ण गावाला सुरक्षित केलं अशी आख्यायिका प्रचलित आहे. खानदेश फक्त कलियुगातीलच घटनांचा साक्षी नव्हे तर त्रेतायुगातील घटनेने सुद्धा जिल्ह्याला ओळख निर्माण झाली आहे. प्रभू श्री रामचंद्रांचे वडील राजा दशरथ यांच्या हातून तीक्ष्ण बाणाने अनावधानाने नेम साधला गेला तो निष्पाप जीव म्हणजे मातृपितृभक्त श्रावणबाळ. या श्रावणबाळाला हरताळा येथील तलावाच्या काठी राजा दशरथाच्या हातून बाण लागला अशी आख्यायिका सर्वश्रुत आहे. चाळीसगाव तालुक्यात असलेले आदिशक्ती चंडिका देवीचे प्राचीन मंदिर ही येथील ऐतिहासिक वास्तू. चंडिका देवीची भव्य मूर्ती असलेले पाटणा देवी हे मंदिर म्हणजे जागृत देवस्थान आणि निसर्ग सौंदर्याचा अनमोल असा नमुना. हेमाडपंथी प्रकारातील या मंदिराची निर्मिती 12व्या शतकातली आहे. अंमळनेर तालुक्यात असलेले मंगळ ग्रह मंदिर हे देशातील दुर्मिळ असे ग्रह मंदिर जळगाव जिल्ह्यात आहे. नवग्रहांमधील एकमेव मूर्तिरूप मंगळ ग्रहाचे मंदिर आपले अनोखे वैशिष्ट्य जपून आहे. अतिप्राचीन, अति दुर्मिळ आणि अति जागृत अशी अनोखी ओळख या मंदिराला प्राप्त आहे. त्याचप्रमाणे जामनेर तालुक्यात असलेल्या शंकू आकाराच्या टेकडीवरचे सोनेश्वर मंदिर ही भक्ती आणि पर्यटनाचा अनोखा संगम होय. पर्यटनाच्या दृष्टीने उत्तम ठिकाण असल्यामुळे पर्यटक येथे आवर्जून भेट देतात. जळगाव जिल्हा हा अनेक उत्तमोत्तम कलाकारांचा आधार बनलेला जिल्हा आहे. असेच एक जागतिक कीर्तीचे सर्जनशील कलाकार म्हणजे कला महर्षी के.की. मूस. जगप्रसिद्ध असे हे चित्र आणि छायाचित्र कलाकार कला महर्षी के.की. मूस यांचे वास्तव्य हे चाळीसगाव शहरात त्यांच्या बंगल्यात होते. अनेक सर्जनशील कलाकृतींची निर्मिती त्यांच्या हातून झाली आहे. त्यांच्या या कलाकृती के.की. मूस आर्ट गॅलरीत सर्वांना बघता याव्या यासाठी जतन करून ठेवल्या आहेत. खानदेशला खूप मोठी संत परंपरा लाभली आहे. या संत परंपरेचा धागा हा जळगाव जिल्ह्यापर्यंत येऊन ठेपलेला आहे. संत कवयित्री अशी ओळख असलेली माऊली म्हणजे संत मुक्ताबाई. मुक्ताईनगर तालुक्यात असलेले कोथळी येथील संत मुक्ताई मंदिर हा संत परंपरेचा खूप मोठा आधार. सुमारे 726 वर्षांपूर्वी विजेच्या प्रचंड कडकडाटात मुक्ताई अंतर्धान पावल्या आणि ती वीज ज्या ठिकाणी पडली ते म्हणजे आजचे कोथळीचे प्रशस्त मुक्ताई मंदिर अशी आख्यायिका प्रचलित आहे. याच तालुक्यातील मेहुण या गावात सुद्धा मुक्ताईचे अनोखे असे मंदिर पाहावयास मिळते. तेथून जवळच असलेल्या चांगदेव या गावात चांगदेव महाराजांचे सुद्धा मंदिर आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून या ठिकाणांची नोंद घेण्यात आली आहे. अलीकडच्या संत परंपरेला आधार देणारे अंमळनेर तालुक्यातील संत म्हणजे संत सखाराम महाराज. ही संत परंपरा जळगाव जिल्ह्याची अनोखी अशी ओळख आहे. प्रत्यक्ष पांडुरंग या आपल्या भक्ताच्या भेटीला येत असत अशी आख्यायिका इथे प्रचलित आहे. त्याचप्रमाणे जळगाव शहरातील उपनगर असलेल्या पिंपराळा या परिसरात असलेले प्राचीन विठ्ठल मंदिर हे जळगावला प्रति पंढरपूर म्हणून ओळख निर्माण करून देणारे ठरते. जळगाव शहरात आणि पिंपराळा परिसरात वाजत गाजत भक्तीच्या जनसागरात मोठ्या भक्तिभावाने फिरवल्या जाणाऱ्या प्रभू श्री राम रथाची ही उल्लेखनीय अशी परंपरा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारी आहे. विठ्ठल भक्तीच्या आणि प्रभू रामचंद्रांच्या जयघोषाने दुमदुमणारी ही पावन नगरी जिल्ह्यात भक्तीचा मेळावा निर्माण करणारी आहे. जळगाव जिल्ह्याला जशी भौगोलिक आणि पारंपरिक अशी संस्कृती लाभली आहे तशीच अनोखी
अशी खाद्य संस्कृती सुद्धा लाभली आहे. हाच अनोखेपणा आपल्या चवीत निर्माण करून असलेले खानदेशी खाद्य प्रकार म्हणजे खानदेशचे भरीत, शेवभाजी, दाल गंडोरी आणि फौजदारी डाळ होय. या आपल्या चविष्ट, चमचमीत आणि झणकेदार खाद्य प्रकाराने जिल्ह्याला एक चविष्ट ओळख सुद्धा प्राप्त झाली आहे. जळगाव जिल्हा हा असंख्य अशा परंपरांनी नटलेला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक स्वतंत्र तालुक्यात आपले स्वतःचे वेगळेपण निर्माण करण्याची क्षमता दिसून येते. जिल्ह्यात असलेली पारंपरिकता, सांस्कृतिकता, भौगोलिकता आणि ऐतिहासिकता ही संपूर्ण महाराष्ट्रात जिल्ह्याची पताका उंचावणारी आहे. एकदा तरी भेट द्यावीच असा हा जळगाव जिल्हा सर्वांना सहज भुरळ घालणारा आहे, यात काही शंकाच नाही. धन्यवाद.